शहराच्या विकासाला प्राधान्य, आमदार अमोल पाटील. नागरिकांचा पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य या मूलभूत बाबींमध्ये ठोस सुधारणा करण्यासाठी सातत्यता राहील. शहराच्या सर्वांगीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्यास प्रयत्नशील आहोत, असे मत आमदार अमोल पाटील यांनी व्यक्त केले. पारोळा नगरपालिका हद्दीत नागरी पायाभूत सुविधांसाठी 15 कोटी रुपयांचा खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार अमोल पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वर्गीय मीनाताई ठाकरे व्यापारी संकुल येथे करण्यात आले. यावेळेस ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुख्याधिकारी तुषार नेरकर, उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट रोहन मोरे, स्वच्छता आणि आरोग्य सभापती डॉक्टर मंगेश तांबे, क्रीडा सभापती भूषण टिपरे, नगरसेवक अमृत चौधरी आदी उपस्थित होते. 10 दिवस आणि आता 8 दिवसावरती आलाय आणि येणाऱ्या 2-3 महिन्यामध्येच पाईपलाईन जर सुरू झाली तर दररोज पाणी पुरवठा या ठिकाणी करण्याचा मानस आदरणीय आमदार साहेबांनी, लोकनियुक्त नगराध्यक्षांनी, या सर्व नगरसेवक बंधूंचा आहे. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आपण बऱ्याच ठिकाणी मागे होतो आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला निश्चित बदल होताना दिसतोय. या प्रसंगी मी विनंती करेन की व्यापाऱ्यांचा सुद्धा प्रश्न आल्याबरोबर 15 दिवसाच्या आत सुटलेला आहे आणि या ठिकाणी मी विनंती एवढीच करणार आहे की सर्वसामान्य नागरिकाला केंद्रबिंदू मानून काम करणारं जे नेतृत्व आहे, ज्याचा आज वाढदिवस आहे, आमचे सहकारी मित्र आदरणीय आमदार अमोलदादा, त्यांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये अनेक कोटी रुपयाचे विकास कामं सुरू होत आहेत. पण हे विकास कामं सुरू होत असताना मी आपल्याला विनंती करेन की स्वच्छ सर्वेक्षण असेल, आरोग्य समितीचं सभापती म्हणून मी माझ्या समितीच्या मार्फत आवाहन करतोय की आपण सगळेजण एक सर्वसामान्य आणि जबाबदार नागरिक म्हणून जे कचरा आणि घाण रस्त्यावरती करतात, विशेष करून मी व्यापारी बंधूंना विनंती करणार आहे की हा पट्टा गावातल्या कुठेही आज जाळजूळ सुरू आहे, पाणी पुरवठा चांगला सुरू आहे, लोक विनाकारण नळ सुरू ठेवतायत, पाणी वाहत आहे, अस्वच्छता होते, कर्मचारी झाडून गेल्यानंतर या दुकानांमध्ये सुद्धा लगेच संध्याकाळी घाण झालेली दिसते. तर एक जबाबदार नागरिक म्हणून आपण ते कर्तव्य पार पाडाल तर निश्चितपणे हे शहर स्वच्छ आणि सुंदर शहर आणि रोज पिण्याला पाणी देणारं नगरपालिका आणि असं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. तर मी आपल्याला या प्रसंगी एवढीच विनंती करतो की एक जबाबदार नागरिक म्हणून आपण गावामध्ये प्रत्येक ठिकाणी हे सांगा की कचरा हा रस्त्यावर फेकू नका, पाणी वाया घालवू नका. विनाकारण पाणी वाया गेलं तर पुढे काय त्याचे परिणाम होतात आपण ते भोगलेले आहेत. आणि म्हणून व्यापाऱ्यांचे प्रश्न असतील, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न असतील, आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून नगराध्यक्ष, लोकनियुक्त आणि सर्व टीम या विकासासाठी कटिबद्ध राहून मी या प्रसंगी आश्वासन देतो. आदरणीय आमदार अमोलदादा पाटील यांना माझ्या वतीने, आमच्या परिवाराच्या वतीने, भवानीगडाच्या वतीने, संस्थांच्या वतीने आपल्याला या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना आई भवानीच्या कृपेने आपल्याला दीर्घायुष्य लाभो या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रकाश पाटील, जनविश्वास न्यूज, पारोळा.